ठाकरेंच्या सुप्रीम कोर्टातील याचिकेवरती 12 फेब्रुवारीला सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाच्या विरोधामध्ये ठाकरे गट हा कोर्टामध्ये गेलेला दिसतोय। ठाकरेंची शिवसेना कोर्टात गेलेली आहे। मागच्या सुनावणीच्या नंतर शिंदेंच्या 39 आमदारांना सुप्रीम कोर्टाने नोटीस धाडलेली होती। त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आता आक्रमक होताना दिसते आहे। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिलेला होता या सगळ्या संदर्भात आता ठाकरे गट ठाकरेंची शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली दिसते आहे। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। शिवाजी, सुप्रीम कोर्टामधल्या याचिकेवरती 12 फेब्रुवारीला सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरती कोणत्याही गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं नव्हतं। त्या निर्णयाच्या विरुद्ध ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात आलेला आहे। या सगळ्या प्रकरणावरती 12 फेब्रुवारीला आता सुनावणी होणार आहे। दरम्यानच्या काळामध्ये 22 जानेवारीला या प्रकरणावरती सुनावणी झाली होती आणि 39 आमदारांना नोटीस बजावण्यात आली होती शिंदे गटाच्या। या सगळ्या प्रकरणावरती काल म्हणजे 5 फेब्रुवारीला सुनावणी अपेक्षित होती, मात्र बोर्डावरती ही केस न लागल्यानं पुन्हा एकदा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण मेन्शन केलं। आता या प्रकरणावरती 12 फेब्रुवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे। या प्रकरणावरती 12 फेब्रुवारीला सुनावणी होते की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण सातत्यानं ठाकरे गटाच्या केसेसच्या संदर्भात तारीख पे तारीख आपल्याला पाहायला मिळत आहे। जून 2022चं हे प्रकरण आहे। अद्यापपर्यंत या प्रकरणाचा कुठलाही तोडगा सर्वोच्च न्यायालयामध्ये निघालेला नाहीये। हे प्रकरण राज्याच्या विधानसभा अध्यक्षांकडे आले, पुन्हा एकदा हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात येऊन पोहोचलेलं आहे। त्यामुळे 12 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालय या सगळ्या प्रकरणावरती काय म्हणतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी धन्यवाद शिवाजी या सगळ्या अपडेटसाठी।